शेतकरी मंडळी राम राम. तूर पिकाचं एकरी चांगलं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर सर्वात पहिलं पाऊल आहे ते म्हणजे योग्य वाणाची निवड. आणि तूर पिकाचे असे काही व्हेरायटी आहेत, बियाणं आहे ज्यांनी शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन जे आहे हे आतापर्यंत दिलेलं आहे. त्यामधलंच एक बियाणं, एक व्हेरायटी म्हणजे गोल्ड 100. आता हे गोल्ड 100ची सविस्तर आणि खरी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. म्हणजे आपण अंतर किती घ्यायला पाहिजे, पेरणी करताना बेडवर करावी की पारंपरिक पद्धतीनं करावी, किती खर्च येतो, फवारणी किती पाहिजे, खत व्यवस्थापन कसं करावं आणि एकरी ॲव्हरेज उत्पादन आपल्याला किती मिळू शकते, या सविस्तर विषयावर आज आपण चर्चा करणार आहे आणि खरी माहिती पाहणार आहे. म्हणून व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. जे आपले शेतकरी असतील त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असे रोजचे व्हिडिओ आपल्या वावराच्या शेतीचे तुमच्यापर्यंत येत राहतील. जेवणात बटन आहे काळा कलरचं, ते दाबून द्या आणि सबस्क्राईब करून घ्या. आता हे जे गोल्ड 100 व्हेरायटी आहे हे ग्रीन गोल्ड या कंपनीचं उत्पादन आहे. गोल्ड 100 या नावानं याची विक्री होते. 145 ते 155 दिवसाचा याचा कालावधी आहे. आणि पोपटी कलरच्या याला शेंगा लागतात आणि लाल तुरीमध्ये ही तूर येते. आता या तुरीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावर जो मर रोग आहे, मर रोगाला हे प्रतिकार आहे. तुरी पिकामध्ये जो आपल्याला भयंकर रोग पाहायला मिळते मर रोग, त्याला हे प्रतिकार आहे. परंतु जर आपल्या शेतामध्ये जर पाणी थांबत असेल किंवा निचरा होत नसेल तर मग आपल्याला बेडवर तूर लागवड करावं लागेल. लागवड करताना आपण अंतर किती ठेवायला पाहिजे. जे आपलं पारंपरिक आपण ट्रॅक्टरनं पेरतो ते 7 ते 7.5 फूट अंतर असते. आणि जर बेड केले तर मग बेड आपण किती आपल्या हिशोबाने करू शकता. जसं मागच्या वर्षी आपण 8 फुटावर तूर लागवड केली होती. 2 बेडचं अंतर होतं, हे बेड ते 8 फुटावर होतं आणि चांगला ॲव्हरेज जो आहे तो बसला होता. म्हणून आपली जमीन कशी आहे किंवा पारंपरिक तुम्ही पेरता की बेड करता याच्यावर तुमचं अंतर जे आहे ते ठरते. तुम्ही 8x1 वर लावा किंवा 7x1 वर लावा, चांगला उत्पादन जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. आपलं जमीनचा पोत तो आपण निर्णय घ्या. आता आपली पेरणी झाली नंतर तुरीचं जे उत्पादन ठरते हे आपलं जमीन, आपली पाणी, आपली खत व्यवस्थापन, आपली फवारणी व्यवस्थापन, कोणत्याही तुरीचं जेवढं आपलं चांगलं नियोजन आपण करसा तेवढं उत्पादन जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. आता या गोल्ड 100चं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावर जो रोग येते हा रोगाचं प्रमाण जे आहे हे तुलनेनं कमी आहे. आणि खासियत म्हणजे हे वाण जे आहे हे अर्ली वाण आहे. म्हणजे मागच्या वर्षी शेतकरी बांधवांनी हे तूर पिकाचं वाण काढून गोल्ड 100 गव्हाची पेरणी रब्बी हंगामात जी आहे ती केलेली आहे. म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे बागायत आहे आणि खरीपचं पीक काढून त्यांना रब्बीमध्ये काही पेरायचं आहे, गहू पेरायचं आहे, तीळ पेरायचं आहे किंवा ज्वारी पेरायची आहे, तर त्यांच्यासाठी ही चांगली निवड जी आहे ते ठरू शकते गोल्ड 100. आणि 2 पीक आपल्या हाती येतात, खरीपचं येते आणि रब्बीचं येते. पूर्णपणे लाल तुरीमध्ये हे तूर येते, पोपटी कलर शेंगा आहे. आणि विशेष म्हणजे 4 ते 5 दाणे शेंगा याला सर्रास आहेत. आणि याचं तुरा आहे पूर्णपणे लांब तुरा काढते आणि गुच्छेनं याला शेंगा लागतात आणि पूर्ण बहार दिसते आपल्याला फुलांचा. म्हणजे गोल्ड 100 ज्यावेळेस पूर्णपणे फुलावर 100% फुलावर असते त्यावेळेस आपल्याला शेताच्या बाहेरी म्हणजे मन होत नाही जायचं. एवढा पूर्णपणे बहार जो आहे हा गोल्ड 100चा त्या ठिकाणी बसते. हे खास वैशिष्ट्य आहेत गोल्ड 100चे. एक चांगली व्हेरायटी आहे. जेवढे लाल वाणाचे तूर आहेत त्यामध्ये सध्या तरी चांगली व्हेरायटी आहेत. बऱ्याचशा व्हेरायटी आहेत आपल्या भागानुसार, जिल्ह्यानुसार प्रत्येक व्हेरायटीचं वैशिष्ट्य आहे. आणि जेवढे ठराविक काही लाल तूर मार्केटमध्ये आहे त्यामधलीच एक हे तूर आहे गोल्ड 100. तुम्ही मागच्या वर्षी गोल्ड 100ची लागवड केली होती का, पेरणी केली होती काय, कमेंट करून नक्की सांगा. आणि ॲव्हरेज किती बसला ते पण सांगा. म्हणजे बाकी शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे. कारण तुमची एक कमेंट इतर शेतकरी बांधवांना चांगली माहिती देऊ शकते. शेतकऱ्यांना चांगली माहिती भेटावी, चांगलं बियाणं भेटावं हाच प्रामाणिक प्रयत्न आहे. म्हणून व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा. शेतकरी असतील, तुमचे ग्रुप असतील, चांगली माहिती त्यांना भेटायला पाहिजे. आणि असं माहिती करता सबस्क्राईब करून घ्या. रोजचे आपले व्हिडिओ पेरणीपर्यंत म्हणजे पेरणीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण शेती नियोजन आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय जवान जय किसान.